कसे आहात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. मी प्रतीक साळुंके तुम्हाला घेऊन आलो आहे एका नवीन ठिकाणी. आणि आपण आलो आहोत कर्जतला एका फार्म हाऊसवर आपण आलो आहोत. आणि त्या फार्म हाऊसचं नाव आहे जय मल्हार फार्म हाऊस. त्यांचा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून आणि इकडची बुकिंग करू शकता. आणि गेटवरून आतमध्ये आल्यावर तुम्हाला ही मस्त ग्रीनरी दिसेल आणि इथे तुम्ही तुमची कार पार्क करू शकता किंवा टू व्हीलर पार्क करू शकता. या फार्म हाऊसची खासियत म्हणजे या फार्म हाऊसमध्ये 3 वेगवेगळे विला आहेत आणि त्या प्रत्येक विलाला स्वतःचा स्विमिंग पूल आहे. त्यामुळे कोणत्याही ग्रुपला दुसऱ्या ग्रुपचा त्रास होणार नाही. आणि इकडचं सराउंडिंग खरंच खूप सुंदर आहे. आम्ही मुंबईवरून इकडे बाय रोड आलो, ते पण 92 किलोमीटर्स आहे हा विला मुंबईपासून. आणि तर कर्जतपासून हा विला ऑलमोस्ट 15 to 16 किलोमीटर आहे. आम्ही बाईक घेऊन आलो यावेळी. तर बाईकने आपण आलो, दुपारी निघालो तर 1 वाजता आणि फिरत थांबत जेवत वगैरे आलो. आम्ही 5:30 वाजता इथे पोचलो. हा आहे तो विला पूर्ण. अरे वा, इथे रेन डान्स सुद्धा आहे. लॉंग मँग हे आहे पब्लिक आपला. फॉलो. इथे एक छोटा पूल पण आहे लहान मुलांना. खाली या विल्यामध्ये हा ॲक्च्युली 2 BHK विला आहे. त्याच्यामध्ये खाली 2 रूम आहे, एक हॉल आहे आणि वरती पण 2 रूम आहे. पण आपण टोटल फक्त 11 जण आहेत, तर त्या लोकांनी फक्त आम्हाला खालचे 2 रूम आणि हॉल दिला आहे. स्पीकर आहे, म्युझिक सिस्टम दिलं आहे, माईक पण आहे. हॅलो. आणि संध्याकाळी त्यांनी मस्त हाय टी आणून दिलेत आणि त्याच्यामध्ये वडापाव होता, चहा. सिटिंग एरिया आहे हा बाहेर. इथे फ्रीज आहे, बाहेरच फ्रीज आहे. हा आहे एवढा मोठा हॉल विथ AC. इथे आरामात 10-15 जण झोपू शकतात. आतमध्ये बघूया. इथून सरळ गेलो की लेफ्ट आणि राईट साईडला एक रूम आहे. तर इकडे हा एक रूम दिला आहे, डबल बेड आहे आणि AC आहे, प्लस एक्स्ट्रा बेड दिलेत. आणि विथ अटॅच वॉशरूम हा रूम आहे. याच्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट आहे, बेसिन आहे आतमध्ये, मिरर आहे एक, गरम आणि थंड पाणी येतं. गिझर नसेल तरी इथे गरम आणि थंड पाणी दोन्ही अवेलेबल आहे. हा झाला एक रूम. हा आहे कॉमन वॉशरूम. इथे पण वेस्टर्न टॉयलेट आहे, बेसिन आहे, मिरर आहे आणि इथे पण थंड आणि गरम पाणी येतं. इथून आल्यावर इथे पण एक रूम आहे जिथे, आणि इथे पण अटॅच वॉशरूम आहे. त्याला AC आहे, सेम एक बेड आहे. सो परफेक्ट आणि क्लीन एक नंबर आहे. त्यामुळे काहीच इश्यू नाही आहे इकडे. इथे सिंगल बेड आहे, तिथे सिंगल बेड. इथे पण एक्स्ट्रा मॅट्रेस दिलेले आहेत जर झोपायचं असेल तर. TV आहे, चार्जिंग स्लॉट्स आहेत, कॅरम दिलं आहे, चार्जिंग स्लॉट्स इथे आहे. इथे TVचं आहे, इथे 2 आहे. इथे परत मिरर दिला आहे. इथे पण आहे. ओव्हरऑल आणि मेन म्हणजे हॉलमध्ये पण AC दिला आहे. मोस्टली हॉलमध्ये AC नसतो, त्या हॉलमध्ये AC आहे.
साब, एक नंबर. लाईट्स लावल्यावर विला अजून मस्तच दिसतात. सगळेच विला चांगले दिसतात आणि खरंच खूप चांगलं आहे. क्लीन एक नंबर. मिरेन पूल पण मस्त आहे आणि आम्ही मोजून पूलमध्ये 4, 5, 6, 7 जण आहेत फक्त. एवढा पूल आम्हाला इनफ आहे आणि टोटल आम्ही 10 जण आहोत. एक जण अजून आला नाही. वरती पण रूम्स आहेत आणि हा माहोल इकडचा. आणि इथे टोटल 3 विला आहेत, 3 वेगवेगळे पूल आहेत त्याला, त्याच्यासाठी मस्त आहे यार. हे रेन डान्स आहे, हे चालू करायला पाहिजे ऍक्च्युली. ते गार्डन पण भारी आहे, ते झोपाळा वगैरे बसायला. इकडे आपला विला आहे. इकडे फटफट. अरे वो मोम निकलेगा हाँ हो जाएगा. अरे मम्मी पप्पा आप सोफे की तरफ से यांची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून सेलिब्रेशन. हॅपी ॲनिव्हर्सरी डिअर बोथ ऑफ यू. जेवायला हे काय चिकन सुक्का. चिकन सुक्का आहे आणि हे ग्रेव्ही आहे. व्हेज मध्ये काय आहे? आलू दम आहे. हो व्हेजचा ऑप्शन बघा. प्लेट सजलेली आहे एक नंबर. आम्रखंड ठेवलाय आणि दम आलू आहे आणि सलाड. असा वेगळा सेक्शन आहे जेवणाचा, खूप चांगला आहे. आणि आणि जशी आपली इकडची प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी आपली आहे, तशी इकडे पण त्यांची एक प्रॉपर्टी आहे, म्हणजे बाजूलाच आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये आतमध्ये हा विला आहे आणि हा विला ना खूप जण विचार करतात की करायचा. आणि हा भारी वाटतो यार, एक नंबर वाटतो. नाईस. आणि याचं पूल आहे, हे आपण सकाळी बघूया बिकॉज आत्ता ते लोकांचं वेगळं सेक्शन आहे, त्यांना डिस्टर्ब करणं बरोबर नाही. आणि इथे बघाल ना तर इथे पूल आहे त्यांचा. हा पूल आहे. हा पूल छोटा आहे, कमी जणांचा आहे आणि आपला पूल मोठा आहे थोडा. बट नाईस. प्रॉपर्टी खूप चांगली आहे, मेंटेन आहे. प्रायव्हेट, काहीही त्रास होणार नाही तुमच्या कोणा दुसऱ्या ग्रुपचा वगैरे, अशी प्रॉपर्टी आहे. आणि फूड खरंच चांगलं आहे. स्टार्टर वगैरे आम्ही टेस्ट केलं ना, खरंच चांगलं आहे. चिकन पनीर दोन्ही पण. हा विला आम्ही बुक केला आहे तो इव्हिनिंग 5 PM टू नेक्स्ट डे इव्हिनिंग 5 PM पर्यंत. आणि या विलाचे आपल्याला पर हेड 2200 रुपीज भरायला लागलेत. या पॅकेजमध्ये हाय टी, डिनर, मॉर्निंग ब्रेकफास्ट, दुपारचं लंच हे इन्क्लूड आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा काही स्टार्टर वगैरे ऑर्डर करणार असाल तर त्याचे चार्जेस वेगळे लागतात. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मस्त सकाळ झाली. सकाळी 5 वाजता झोपलेत गप्पा बिप्पा मारून आणि आता उठलेत 10 वाजलेत आणि ब्रेकफास्ट लावला इकडे लगेच. ओव्हरऑल फूड वगैरे मी सांगेन
जे काल आम्ही जेवण जेवलो खरंच खूप चांगलं होतं. चिकन आणि व्हेज देखील चांगलं होतं. प्रॉपर्टी तुम्ही बघितलीच, खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ही. त्याचं बेस्ट पार्ट असं आहे की इथे पूल आहे ना, तर इथे पण वॉशरूम आहे आणि बेसिन वगैरे आहे आणि पूर्ण क्लीन आहे वॉशरूम वगैरे पण. ही एक प्रॉपर्टी आहे. इथे 8 जण राहू शकतात. इथे वरती पण एक रूम आहे आणि त्याच्यावरती एक रूम आहे. मस्त केलं ही प्रॉपर्टी, मला पण आवडली. स्मॉल ग्रुपसाठी एकदम एक नंबर आहे. पण बाहेर बॅडमिंटनचं हे आहे खेळायला. खाने में क्या है दोपहर को? सलाड, भाकरी, अरे वाह, भाकरी, पापड़, पनीर, दाल, पनीर मटर डाळ, भात, इसको बंद करो भाई, चिकन रसा आणि स्वीटमध्ये गुलाबजाम. सो गाईज, तुम्हाला हा व्लॉग आणि हा बुक केलेला विला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, काहीतरी नवीन एक्सप्लोअर करूया.